नमस्कार. सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नुकतेच राज्यातील नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालामध्ये आपण बघितलं आहे की जवळपास भारतीय जनता पार्टीला यश मिळाला. अमरावती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 6 सीटा आल्या, परंतु कुठंतरी त्यांना जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकामध्ये त्यांना झटका भेटला आणि यामध्ये काँग्रेस वरचढ आहे. परंतु आपण बघितलं एकंदरीत निकाल तर सर्वात कमी निकाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा लागलेला आहे. त्या संदर्भातच आपण अनेक टीकाटिप्पणी होऊन राहिली आणि त्या संदर्भात आपण जे अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार माननीय श्री अनंतरावजी गुढे यांच्याशी आपण थेट संवाद करणार आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे, बातचीत करणार आहे. भाऊ, आपण बघतो आहोत की आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि निकालामध्ये कुठंतरी आपण बघतो आहोत की त्या निकालाचा जो यश पाहिजे होता तो यश शिवसेना उभाटा गटाला मिळाला नाही. आणि एकीकडे बघतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नगरपालिकेमध्ये जवळपास 8 नगराध्यक्ष बसलेले आहेत आणि दुसरीकडे शिंदे गट शिवसेना धनुष्यबाण जवळपास 61 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आले. परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण बघतो आहोत की अंजनगाव असो या इकडे नांदगाव खंडेश्वरमध्ये एक आपली सीट आलेली आहे. परंतु अनेक पक्षाचे जे पदाधिकारी आहेत आणि इव्हन शिंदे गट हे सुद्धा आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचले आणि उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळं कुठंतरी त्यांचे चित्र वेगळे झालं. परंतु शिवसेना उभाटा गटाचा एकही पदाधिकारी, जिल्ह्यातला पदाधिकारी असो किंवा आपले संपर्क नेते असो, कोणीच असे आले नाही. त्यामुळं कुठंतरी हा निकाल लागला. या संदर्भात आपण काय सांगा? नगरपालिकेच्या निवडणुका लढलेल्या झाल्या आता आणि मी तर काही शिवसेनेचा जिल्ह्याचा पदाधिकारी नाही आहे. माजी खासदार म्हणून या जिल्ह्यात माझं जे काम आहे त्या कामासाठी मला पक्ष सांगेन किंवा पदाधिकारी सांगेन त्या ठिकाणी मी जात असतो. आता नांदगाव खंडेश्वरची जबाबदारी माझ्यावर होती. जबाबदारी होती म्हणजे म्हणण्यापेक्षा नांदगाव खंडेश्वरचे सगळे कार्यकर्तेच माझ्याकडे येत होते. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात जो प्रकाश मरोळकर तिथं प्राप्ती मरोळकर विजयी झाल्या, ते शिवसेनेचा अतिशय धडाडीचा कार्यकर्ता असल्यामुळे मी माझं सर्व लक्ष त्या ठिकाणी घातलं. कारण मला दुसऱ्या ठिकाणी कोणी काही बोलावलंच नाही. तर त्यांनी बोलावलं त्यावेळी मी सगळं लक्ष त्या ठिकाणी घातलं आणि त्या ठिकाणचा उमेदवार मी निवडून आणला. नांदगाव खंडेश्वरमध्ये देखील शिवसेनेचा पहिल्यांदाच नगराध्यक्ष निवडून येतो आहे इतिहासात. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. म्हणजे मी खासदाराच्या काळात देखील नाही आला. लक्षात. त्याचं कारण असं का आम्ही पूर्णपणे लक्ष त्या ठिकाणी घातलं आणि त्या ठिकाणची निवडणूक आम्ही बिलकुल बगर पैशानं कोणत्याही प्रकारचा खर्च न करता, कधीच कोणाला दारू न पाजता, मी तर जाहीरपणे सांगत असतो की दारू पाजून आणि मटणं खाऊ घालून निवडणुका जिंकता येत नाही. आणि मी त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना सांगितलं बा अर्थात त्यांच्याजवळ खर्च करायलाच नव्हते. कार्यकर्ते घरचे आणून खर्च करत होते आणि ही निवडणूक लढली. आता बाकीच्या ठिकाणी पदाधिकारी का गेले नाही हे खरं जे आता आमचे इथं उपनेते आहेत सुधीर भाऊ सूर्यवंशी, त्यांना विचारायला पाहिजे विभागात बाकी ठिकाणी तुम्ही का गेले नाही. त्यांनी जायला पाहिजे होतं ना. उलट त्यांचं काम होतं कोणा कुठे कुठे जायला पाहिजे, कुठली जबाबदारी घेतली पाहिजे. पण या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी एकही मीटिंग घेतलेली मला आठवत नाही. म्हणजे जे निवडणूक झाली एक दिवस माननीय शिवसेना नेते श्री अरविंद सावंत साहेब या ठिकाणी आले. एक दिवस इंटरव्ह्यू घेतले आणि निघून गेले. वास्तविक जाणीवपूर्वक जर उमेदवाऱ्या दिल्या असत्या, विशेष लक्ष घालून जर दिल्या असत्या, तर या जिल्ह्यात शिवसेनेचे किमान 3 नगराध्यक्ष होणारे असते. म्हणजे अंजनगाव सुरजीचा नगराध्यक्ष अविनाश गायगोळे आमचा उपजिल्हाधिकारी आहे. माझ्या काळापासून तो काम करतो. शिवसेनेचा कार्यकर्ता होता. भाजपजवळ उमेदवार नव्हता. अविनाश गायगुलेला उमेदवारी जर दिली असती तर तो त्या ठिकाणी निवडून आला असता. रवी गुल्हाने मोर्शीमध्ये
शिवसेनेचा तालुका प्रमुख होता. लक्षात, मी अनेक वेळा त्याच्याकडे गेलो आहे. त्यालाच उमेदवारी द्या म्हणून चर्चा झाली होती माझ्यासमोर. मला वाटलं रवींद्र गुल्हानेला तिकीट दिल्या जाते, पण त्याला उमेदवारी दिल्या गेली नाही. ते वेळेवर शिंदे गटानं उचलली आणि त्याच्यामुळे ती एक आमची सीट त्या ठिकाणची गेली. दर्यापूरमध्ये देखील चांगली परिस्थिती होती, परंतु कोणीही लक्ष घातलं नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा आमचा पराभव हा झाला. विशेषतः लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. मला एक गोष्ट कळली नाही की जर आम्ही राजकारण करतो, आम्ही जर निवडणुका लढतो, शिवसेना उभाटा गट जर महाराष्ट्रामध्ये निवडणुका नगर परिषदेच्या जर लढते आहे, तर कमीत कमी फक्त नेत्यांनी यायला पाहिजे. मी म्हणत नाही माननीय उद्धव साहेबांनी यायला पाहिजे, माननीय आदित्य साहेबांना यायला पाहिजे, मी असं म्हणत नाही. पण दुसऱ्या स्तराची जी दुसरी पिढी जी आहे, दुसऱ्या लेवलची, दुसऱ्या स्तरावरची, त्यांनी तर यायला पाहिजे. माननीय अरविंदजी सावंत आहेत, माननीय आमचे नेते आणि या अनिलजी देसाई साहेब आहे. अरे इथं दिवाकर रावते होते, 8-8 दिवस ठाण म्हणून बसायचे. दिवाकर रावते साहेब होते तर मनोहर जोशी होते तर प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून निवडणूक लढवायचे. आता ती पद्धत राहिली नाही. का राहिली नाही मला हेच कळत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये माननीय आदित्य साहेबांना धावता दौरा काढला असता, धावता दौरा, मुंबईपासून धावता दौरा 8 दिवस, तर या चित्रामध्ये निश्चितपणे फरक पडलेला असतो. आता मला सांगा, तुम्ही आता महानगरपालिकेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या अगोदरच नगरपालिकामध्ये कुठंतरी मोठा झटका यांना मिळालेला आहे. आता महानगरपालिकेमध्ये अशीच अवस्था राहिली तर काय नेमकं चित्र राहणार? आता महानगरपालिकेच्या निवडणुकात मला तर आज जे काही चित्र दिसते आहे ते आमच्या शिवसेना उभाटा गटाचं लक्ष 5-6 महापालिकेवर आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि नाशिक अशा महत्त्वाच्या 5-6 महानगरपालिकांवर दिसते. अजून तरी अमरावती महानगरपालिकेच्या बाबतीतलं काही धोरण निश्चित झालेलं नाही. त्यामुळे आता काय होईल भविष्यात महानगरपालिकेच्या दृष्टीनं ते पाहता येईल. आपण बघतो एकंदरीत की आता स्वबळावर प्रत्येक पक्ष लढला, परंतु कुठंतरी आपण स्वबळावर लढल्यावर परिणाम आपल्याला जाणून आला. जर आता यामध्ये महानगरपालिकेत एकंदरीत युती होऊ शकते का महाविकास आघाडी? महानगरपालिकेत होऊ शकते युती. आता या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहे, महानगर प्रमुख आहे, त्यांनी करायला पाहिजे. युती होणार नाही असं नाही, होऊ शकते, पण लक्ष घालायला पाहिजे ना. युती तर नगरपालिकेमध्ये झालं असते आणि काँग्रेसने एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. काँग्रेसच्या 2 जागा आल्या, चिखलदरा आणि दर्यापूर, आलं लक्षात. काँग्रेसनं हे लक्ष समजून घ्यायला पाहिजे. जर काँग्रेसनं जर युती केली असती तर काँग्रेसची 3री जागा धारणी बसली असती. त्याच्यानंतर अचलपूरमध्ये काँग्रेस बसली असती. लक्ष जर घातलं असतं तर ते जर आमच्यासोबत नांदगाव खंडेश्वरमध्ये असते तर आम्ही नांदगाव खंडेश्वर, मोर्शी आणि वरुड, शेघाट या ठिकाणी विजय मिळवला असता. काँग्रेसने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. पण आता काँग्रेस समजत नाही. काँग्रेसला असं वाटते खासदार निवडून आले तर आता आपण सगळं सर्वस्व आहोत, असं नाही होत ना. आता का अमरावतीच्या महानगरपालिकेची निवडणूक लागली, आता महानगरपालिकेला आपला शिवसेना उभाटा गट हा महापौरच्या याच्यात राहील का? हो, राहील ना. आता शिवसेनेजवळ जे उमेदवार आहेत, म्हणजे आता जे काही उमेदवार, काही नगरसेवक 4-4 वेळा निवडून आले ते आता पक्ष सोडून गेले. जिल्हा प्रमुखांचं, या ठिकाणच्या शिवसेना उपनेत्यांचं काम आहे त्यांच्याकडे जाणं. अरे बा, का चालले तुम्ही? आम्ही तुम्हाला मदत करतो, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, परंतु हे काही करतच नाही ना. म्हणजे हे काही करतच नाही. पदाधिकाऱ्यांकडे जी जबाबदारी आहे, सुस्त असतात पदाधिकारी, काहीच करत नाही, नुसते नावालाच पदाधिकारी आहे. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. आमच्या काळामध्ये आम्ही ताकदीनं काम करायचं. आता मी त्या काळात काम करतो. आता मी जिल्हा परिषदच्या अनेक बैठका घेतल्या अनेक ठिकाणी. बाकी कोणी जागृतच नाही.
मी सुधीर सूर्यवंशी, पराग गुर्दे यांना ओरडून सांगितलं, तो आमचा नरेंद्र पडोळे, की अरे जिल्हा परिषद येते आहे, आपण फिरू, शनिवार रविवारी 2-2 मतदारसंघ करू, पण काही नियोजनच करत नाही, जातच नाही. त्याला करणार काय? आलं लक्षात? मी फिरतो आहे. मी आता आमच्या अमरावती तालुका प्रमुख आहे नितीन अथवार, त्यांनी 3-4 बैठका लावल्या. नांदगाव पेठमध्ये बैठक लावली, डवरगावला बैठक लावली, शिराळ्याला बैठक लावली, आता पुसद्याला बैठक होती आहे, लावल्या त्यांनी तालुका प्रमुख. बाकी तालुका दिसतच नाही. तालुका प्रमुख म्हणून जर तुमच्या जबाबदारी आहे तर तुम्ही जिल्हा परिषदच्या लेवलच्या बैठकी लावल्या पाहिजे, पण ते करत नाहीत. हे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. पदाधिकारी कसे झाले? पदाधिकारी होण्यासाठी, उपजिल्हा प्रमुख होण्यासाठी, जिल्हा प्रमुख होण्यासाठी, महानगर प्रमुख होण्यासाठी मातोश्रीवर मोठी गर्दी करतात, मार पदं मागतात, आणि पदाधिकारी झाले तर काहीच करत नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे हाल. उद्धव साहेब मुंबईत आहे, राजसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे मुंबईत आहे, पण जिल्हा लेवलवर तुम्हाला तुमच्या जबाबदारी आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्ही सांभाळला पाहिजे, यासाठी तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या आहेत. आणि उद्धव साहेब एवढी जर धडपड करत असतात मुंबईत बसून, जर आदित्य साहेब, त्यांनाही मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे, ती मुंबई महानगरपालिकेची व्यूहरचना रस्ते आहे, त्याच वेळेस आपण अमरावती महापालिकेची व्यूहरचना रचली पाहिजे, आपण अमरावती जिल्हा परिषदची व्यूहरचना रचली पाहिजे. हे इच्छा स्थानिक नेत्याचं काम आहे. तुम्हाला काय केलं, का गेलं उपनेता? तुम्हाला उपनेता का गेलं? ते आमच्या आता बापू देशमुख साहेब जो आले 8 दिवस दिसले, बांधू आपण फिरू, आपण फिरू. अरे बापू देशमुख साहेब दिसत नाही. म्हणजे कुठंतरी संघटनांचा अभाव आहे. ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जर काम करत नसतील तर मग कठीण आहे. म्हणजे अशीच परिस्थिती राहिली तर हाच निकाल जो आहे महानगरपालिकेने बसू शकतो. बरोबर आहे. हे होते आपल्यासोबत माननीय माजी खासदार अनंतरावजी गुढे आणि अनेक शिवसेनेचे ताकदीचे म्हणजे धडाडीचे हे नेते होते, आणि यांच्या निवडणुकीच्या संदर्भात दांडगा अनुभव आणि अनेक पदाधिकारी त्यांनी निवडून आणलेले आहेत. पण कुठंतरी झालेल्या निवडणुकीमध्ये उबाटा गटाकडून कुठलाही पदाधिकारी व पक्षश्रेष्ठीचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते सोडून जर दुसऱ्या फाळीचे नेते जर महाराष्ट्रात फिरले असते किंवा पदाधिकारी जिल्ह्यातले जर बैठका घेतल्या असते, फिरले असते, तर कुठंतरी आपल्या अमरावती जिल्ह्यात जवळपास 4 शिवसेनेचे नगराध्यक्ष असा बसला असता, असा निकाल लागला असता. आणि त्यांनी सांगितलं आहे की कुठंतरी संघटनचा अभाव आणि नियोजन यामुळेच हे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तसेच महानगरपालिकेला आणि जिल्हा परिषदला याच पद्धतीनं जर कार्य झाला तर कुठंतरी मोठा फटका बसण्याचे संकेत सुद्धा दिसून येणार, असे सुद्धा संकेत दिलेले आहेत. सारा समाज, रुपेश फरकुंडे, अमरावती.